ओम नमो आदेश. मागील व्हिडिओमध्ये आपण अध्याय क्रमांक 8चे श्रवण केले. त्यामध्ये आपण पाशुपताला श्रीराम दर्शन घडवले हे पाहिले. आता अध्याय क्रमांक 9चे श्रवण करू. त्यामध्ये गोरक्षनाथांचा जन्म, गुरूंसाठी डोळा दिला हे पाहू. ओम नमो आदेश. श्री गणेशाय नमः. अयोध्येतून निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मिथिला, प्रयाग, गया आदी क्षेत्रांच्या यात्रा करत पुन्हा एकदा बंगाल देशातील चंद्रगिरी गावात गेले. तेथे त्यांना आपण यापूर्वी सर्वोपदेयाळ ब्राह्मणाच्या सरस्वती नामक पत्नीला पुत्रप्राप्तीसाठी दिव्य विभूती येथेच दिलेली आहे याची आठवण झाली आणि आता तो मुलगा कसा असेल ते पाहावे या उद्देशाने त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. दरवाजात उभे राहून त्यांनी त्या ब्राह्मणीला हाक मारली. ती ऐकून सरस्वती बाहेर आली आणि अंगणात एक जती उभे आहेत हे पाहून त्यांना भिक्षा घालू लागली. तिने त्यांना ओळखले नाही म्हणून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यांनी तिला तिचे नाव, तिच्या पतीचे नाव, जात आदी प्रश्न विचारून आपण विभूती दिलेली स्त्री हीच आहे का याची खात्री करून घेतली. मग ते तिला उद्देशून म्हणाले, माई, तुझा मुलगा कोठे आहे, त्याला बोलव. ते ऐकून ती म्हणाली, महाराज, ही थट्टा कशासाठी? मी अजूनही निपुत्रिक आहे. ते म्हणाले, उगाच खोटे बोलू नकोस. मी तुला 12 वर्षापूर्वी दिलेले वरदभस्म विसरलीस वाटते. ते ऐकून तिला क्षणार्धात तो प्रसंग आठवला आणि या नाथांनी दिलेली विभूती उकिरड्यावर टाकून आपण भलती चूक करून बसलो आहोत या विचाराने भयग्रस्त होऊन ती थरथर कापू लागली. तिची भांबावलेली अवस्था पाहून त्यांनी तिला पुन्हा दरडावून विचारले आणि मुलाला पाहिल्याशिवाय मी येथून जाणार नाही असे निक्षून सांगितले. तेव्हा नाईलाज होऊन तिने घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि त्यांच्या चरणावर पडून रडत रडत क्षमा मागू लागली. ते ऐकून नाथांचे मन खट्टू झाले. ते म्हणाले, तुझ्यावर रागावून काय उपयोग? आता ती विभूती कोठे टाकली आहेस तेवढे सांग. ते ऐकून तिच्या जीवात जीव आला. तिने त्यांना शेणाच्या उकिरड्यावर नेले. 12 वर्षामध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग झाला होता. तिने त्याकडे बोट दाखवून ती विभूती मी येथे टाकली होती असे सांगताच ते त्या उकिरड्यातील बालकाला उद्देशून म्हणाले, बाळ, हे मच्छिंद्रनाथ तुम्हाला बोलावत आहेत. या गोवराच्या ढिगाखाली तुम्ही 12 वर्षे राहिलात म्हणून मी तुमचे गोरक्ष नाव ठेवत आहे. आता बाहेर या. तेव्हा ढिगाऱ्यातून खोलवरून आवाज आला, गुरुदेव, मी येथे अडकून पडलो आहे. मला हालचालही करता येत नाही. तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढा. ते ऐकून नाथजींनी कुदळ, फावडे आणून तो ढीग उपसला आणि त्या बालकाला अलगद बाहेर काढले. ते अत्यंत सुंदर व तेजस्वी होते. त्याला पाहून सरस्वतीला दुःख आवरता येईना. ती रडू लागली. तेव्हा संतापलेल्या नाथांनी तिला तेथून हाकलून दिले. ती निघून जाताच त्यांनी गोरक्षांना नाथदीक्षा दिली. त्यांचे अज्ञान घालवले आणि त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यांच्यासह पुढील प्रवासात निघाले. त्यानंतर आपण पाहू
गुरूंसाठी डोळा दिला. गुरु शिष्य उभयता जगन्नाथाच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना कनकगिरी नावाचे गाव लागले. तेथे येताच भुकेने व्याकुळ झालेल्या मच्छिंद्रांनी गोरक्षांना गावातून भिक्षा मागून आणण्यास पाठवले. गुरु आज्ञेने भिक्षेसाठी गेलेले गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या विप्राकडे त्या दिवशी पितृश्राद्धानिमित्त उत्तम पक्वान्ने तयार करण्यात आलेली होती. त्यांनी त्या घरी भिक्षेसाठी हाक देताच गर्दनी बाहेर आली आणि द्वारी एक सोज्वळ विनम्र तपस्वी बालक उभे आहेत हे पाहून त्यांना षडसयुक्त अन्नाची भरपूर भिक्षा घातली. ती दोघांना पुरेशी आहे असा विचार करून गोरक्ष मच्छिंद्राकडे परतले. त्यांनी आणलेली पक्वान्ने मच्छिंद्रांनी मोठ्या आवडीने खाल्ली. त्यातील वडे त्यांना इतके रुचकर लागले की ते आणखी खायला मिळाले तर बरे होईल अशी वासना त्यांच्या मनात उत्पन्न झाली. त्यांनी गोरक्षांकडे हेतुपूर्वक पाहिले तेव्हा गुरूंचे मनोगत जाणून ते पुन्हा त्या ब्राह्मणीकडे गेले व म्हणाले, माई, तुम्ही दिलेल्या भिक्षान्नातील वडे अतिशय चविष्ट होते. माझ्या गुरुजींना ते इतके आवडले की त्यांना अधिक खावेसे वाटले. तरी कृपा करून मला आणखी वडे द्या. तेव्हा ती म्हणाली, अहो, गुरूंचे नाव कशाला पुढे करता? वडे तुम्हालाच हवे आहेत असे स्पष्ट सांगा. पण तुमच्यासारख्या वैराग्यांना अन्नाची इतकी चटक बरी नाही. मी आधी भिक्षा घातली, ती आतिथ्य म्हणून. आता आणखी हवी असल्यास किंमत मोजावी लागेल, कारण असे सुग्रास अन्न फुकट मिळत नाही. ते ऐकून ते म्हणाले, माझ्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे मागाल ते देण्यास मी तयार आहे. तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी ती म्हणाली, तुम्ही स्वतःला मोठे गुरुभक्त म्हणवता, तर त्यांची इच्छा पुरवण्यासाठी तुमचा एक डोळा काढून द्या. ते ऐकून गुरूंसाठी जीवही देण्यास तयार असलेल्या गोरक्षांनी तात्काळ आपली दोन्ही बोटे खोबडीत खुपसून डोळा बाहेर काढला आणि तिच्या समोर धरला. हे त्यांचे अघोरी कृत्य पाहून ती घाबरली. त्यांच्या निष्ठेची परीक्षा घेतल्याबद्दल तिने त्यांची क्षमा मागितली आणि घरातून काही वडे आणून त्यांना दिले. ते घेऊन ते मच्छिंद्रांकडे गेले. तेव्हा त्यांचा एक डोळा झाकलेला पाहून त्यांनी काय झालं म्हणून विचारले. तेव्हा त्यांनी जे घडले ते सांगितले. ते ऐकून नाथजींचे हृदय भरून आले. त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून त्यांचा डोळा पुन्हा खोबणीत बसवला. त्यामुळे त्यांना पुन्हा दृष्टी आली. त्यावेळी त्यांच्या सेवेने संतुष्ट झालेल्या नाथांनी त्याच गावी महिनाभर मुक्काम करून दत्तप्रभूंनी दिलेली सर्व विद्या त्यांना शिकवली. ओम नमो आदेश.